विदाऊट गाईड आणि इक्विपमेंट शिवाय इथं कोणी जाऊ शकत नाही. प्लॅन झाला आणि ठरलं जीवधन वानरलिंगी सुळका करायचा. जीवधन रॅपलिंग तशी आव्हानात्मक आणि थरारक गडांपैकी एक. आमचे गाईड आम्हाला किल्ल्यावरच भेटणार होते. एक थरारक अनुभव घेण्यासाठी आम्ही पण तयार होतो. जसजसं पाऊल पुढे जात होतं तसतशी हृदयाची धडधड वाढत होती. नाणेघाटाच्या वाटा पार करत आम्ही पोहोचलो जीवधनच्या कातळ कड्यावर, जिथे आमचा टेंट लागणार होता. रात्रीचं जेवण करून आम्ही सह्याद्रीच्या कुशीत झोपी गेलो. सकाळी उठून समोर दिसत होता तो वानरलिंगी, प्रचंड हत्तीसारखा. बघूनच पाय थरथरायला लागले. आम्ही सुरक्षा उपकरणं लावली. प्रत्येक पाऊल ठेवल्यावर हृदयाची धडधड वाढवते. प्रत्येक पाऊल कणिक मनात विचार येत होते की हे आम्ही करू शकू का. जे ऐकलं होतं ते आज प्रत्यक्षात अनुभवत होतो. एक छोटीशी चूक आणि डायरेक्ट खोलदरी. अखेर झिपलाईन क्रॉस करून आम्ही पोहोचलो वानरलिंगीच्या माथ्यावर. तिथलं दृश्य अवर्णनीय. सगळीकडे सह्याद्रीत साखळीत विणलेल्या रांगा. थोडा वेळ शांत बसलो. मग उतरायला रॅपलिंग करायची होती. हवेत लटकत खाली येताना एक वेगळाच अनुभव अनुभवायला भेटला. हा ट्रेक म्हणजे शब्दात पकडणे अशक्य होतं. सह्याद्रीच्या वाटा खरंच तुमचे धैर्य आजमावतात. हा ट्रेक आयुष्यात एकदा तरी करा ही विनंती. जय शिवराय.